नाही, मला गुजरात मधून ड्रग्ज येतात, गुजरात मधून बोगस बियाणे येतात, हे सर्व गुजरात मधूनच काय येतात याचा प्रश्न महाराष्ट्रातील लोकांना पडलाय. खरंच हे बोगसगिरी गुजरातमध्ये चालली आहे का, की बोगस नेतृत्वामुळे इकडे काय ते होतंय का, हे सगळं गुजरातवरच काय येतं. हे सर्व जे होत असताना सरकार काय झोपली आहे का. गुजरात मधून येऊ देत किंवा आंध्रामधून येऊ देत, तेलंगणामधून येऊ देत, बोगस बियाणे महाराष्ट्रात येतातच कशी. हे मंत्री काय करतात, सरकार काय करतात. शेतकऱ्यांचा जीव चाललाय, अवकाळी पावसाने त्यांचा होता नव्हता गेलाय, आणि पुन्हा बोगस बियाण्याचा मार झाला तर खरीप पिकावर त्याचा परिणाम होईल आणि शेतकरी पुन्हा आत्महत्या करेल. अरे आत्महत्या काय, यांना लाजही वाटत नाही. शेतकरी मेला काय गेला काय, यांचा रोजचा मीटर जोरात सुरू आहे. 15% दर गेलाय, आता 10%, 5% होते, 7% झाले, 10% झालेत, आता 15%. काही डिपार्टमेंट तर 20% मंत्री मागत आहे. आता हे सगळं लुटून साफ करून ठेवतील. कळेल येणारे दिवस. सत्तेचा माज, सत्तेची मस्ती जी आहे ती जे दाखवत आहेत ते दिसणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढणार आहे का, की महाविकास आघाडी घेऊन लढणार आहे का. पवार दोन्ही पवार एकत्र येण्याची चर्चा सुरू आहे. तिथे उद्धव ठाकरे गट मोठ्या प्रमाणात भूकंप होत आहे. त्याच्यावर काँग्रेसचं काय स्टँड आहे. नाही, काँग्रेस हा असा राष्ट्रीय एकमेव पक्ष आहे. प्रादेशिक पक्षांच्या संदर्भात कोणती भूमिका कधी घेतील ते कोणी भविष्य व्यक्त सांगू शकत नाही. आणि त्यामुळं राष्ट्रीय पक्ष म्हणून आमचे जे काही विचाराचे आमची बांधिलकी आहे, आमची आयडिओलॉजी आहे, आणि त्यानुसार त्या आयडिओलॉजीला धरून त्याच्याशी काही प्रमाणात जर कोणी सहकार्य करण्याची भूमिका ठेवत असतील त्यात मिळून. आता आम्हाला इंडियाची बैठक झाली, त्या बैठकीमध्ये उद्धवजी पक्ष त्या ठिकाणी सहभागी झाला होता. याचा अर्थ तो इंडिया आघाडीमध्ये आहे. आता महाविकास आघाडीमध्ये त्यांची भूमिका काय आहे ही आता आमची चर्चा झालेली नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आताच्या संदर्भात विलिनीकरणावर खूप चर्चा सुरू आहे, ज्या ठिकाणी शरद पवार अजित पवारांच्या संदर्भात. तर मला वाटतं की या संदर्भात निर्णय पवार साहेबांच्या मनातला थांगपत्ता कोणी लावू शकत नाही. आणि पवार साहेब असं करतील या इतक्या वर्षाच्या राजकीय कारकिर्दीमध्ये, असा आम्हाला विश्वासही वाटत नाही. आपण आता बोलले की शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे नेते उपस्थित होते इंडिया आघाडीच्या, पण दुसरीकडे पवारांच्या मनात काय थांगपत्ता चालू आहे माहिती नाही. कालच्या बैठकीत सुद्धा पवार नाही, म्हणूनच मी सांगितलं ना, पवार साहेब ज्येष्ठ आहे, कदाचित त्यांचे कोणी प्रतिनिधी गेले नाही, म्हणजे गेलेच नाही. आणि अशा स्थितीमध्ये पवार साहेबांची भूमिका ही या एका बैठकीत न गेल्यामुळं प्रश्नचिन्ह निर्माण करण्यासारखी नाही. मला तरी असं वाटतं की यावर वेट अँड वॉचची भूमिका ठेवली पाहिजे. आणि एवढ्या लवकर इतक्या वर्षाचा प्रदीर्घ आणि पुरोगामी विचाराशी बांधील असलेल्या या नेत्यांनी त्या बीजेपी बरोबर जातील हे मला अजिबात वाटत नाही. परंतु प्रादेशिक पक्ष वारंवार त्यांच्या भूमिका स्वीकारत असतात. आणि भाजपला, भारतीय जनता पक्षाला त्या ठिकाणी जे अल्पमतातलं सरकार आहे दिल्लीत, त्यांना सुद्धा काही कुबड्या पुन्हा अधिकच्या लागून आपलं सरकार पुन्हा मजबूतीनं उभं राहील अशी भूमिका आहे. त्यामुळे त्यांचा प्रयत्न तो त्यांना सुरू असतो. आता तुम्ही सगळ्या जागांवर तयारी सुरू केली का, की महाविकास आघाडीच्या मित्रपक्षीय जागा जोडतायत, काय तयारी कशी सुरू केली काँग्रेस. नाही, काँग्रेसची असं आहे की सोबत येतील तर सोबत, नाही तर आम्ही स्वतंत्र. आम्ही प्रयत्न करू आघाडीसाठी. नाही झाली तर आपल्याला स्वतंत्र लढावंच लागेल. निवडणुका कुठलाही राजकीय पक्ष सोबत आले नाही आले म्हणून काय थांबत नाही. त्यामुळे आता एकीकडे तुम्ही पाहिलंय भारतीय जनता पक्ष आघाडीची भाषा सांगते आणि बैठकीमध्ये सांगतो तुमची तयारी करा. हे आघाडीचं आम्ही बोलावंच लागतं, पण आघाडी होणार की नाही हे आता काही नक्की सांगता येणार नाही. अशा प्रकारची डुप्लिकेट भाषा, म्हणजे त्याला असं करून कार्यकर्त्यांना खुशी करण्याचं काम सुरू आहे. त्यामुळे या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये आम्ही स्थानिक लेवलवर जो काही निर्णय घ्यायचा आहे तिथली परिस्थिती पाहून ते स्थानिक कार्यकर्त्यांना, नेत्यांना विचारू आणि त्या ठिकाणी तो निर्णय घेऊ.